थेसलोनिकी आणि मेविंगेन ही नावं कदाचित माहीत पण नसतील. ल्युबिसा कोरोविच आणि स्वेतलाना ग्रकोविच मॅक्सिमोविच हे पती पत्नी विमानाने प्रवास करत होते. थेसलोनिकी हे ग्रीसमधलं ठिकाण आणि मेविंगेन हे जर्मनीमधलं ठिकाण. ग्रीसमधून थेसलोनिकी इथून मेविंगेनला जर्मनीमध्ये जाताना बोईंग 737 एक वेल रेप्युटेड एरोप्लेन. बोईंग कंपनी कोणाला माहीत नाही असं नाही. या कंपनीच्या विमानाने बुकिंग केलं आणि पती पत्नी मस्तपैकी आनंदात आपल्या आपल्या सीटवर स्थानापन्न झाले. माणसाला आपण जेव्हा एखादा प्रवास सुरू करतो तेव्हा त्याच्या मनात फक्त एकच असतं की आता आपण इच्छित स्थळी एवढ्या एवढ्या वेळात पोहोचणार आहोत. पण नियतीच्या मनात काही वेगळं असतं, जे आपण म्हणतो की बंद मुठ्ठी आहे. आणि तसंच काहीसं या ल्युबिसा आणि मॅक्सिमोविच या पती पत्नींच्या बाबतीत घडलं. बोईंग 737 तसं पाहिलं तर हे विमान 18 वर्ष जुनं विमान, परंतु व्यवस्थित सर्व्हिसिंग वगैरे करून त्याचा रिपोर्ट हवेत उडण्यास पात्र असं सर्टिफिकेशन असल्यामुळं ते विमान वापरात होतं. रायन एअर ही एक कंपनी, एक चांगली कंपनी, त्यांच्यासाठी माल्टा एअर या कंपनीने हे विमान कदाचित या विमानं भाड्याने घेणं या पद्धतीनुसार काही कंपन्यांची विमानं इतर कंपन्या चालवत असतात. विमानाने टेक ऑफ केलं. यथोचित हळूहळू त्या विमानाने उंची पण गाठली आणि प्रवास तसा पाहिला तर सुरू झालेलाच होता. हजारो फुटावरची विमानाने गाठलेली उंची आणि अचानक ल्युबिसा कोरोविच ज्या खिडकीच्या लगत बसले होते त्या विमानाच्या खिडकीची काच फुटली. मित्रांनो, हजारो फूट उंचीवरती जेव्हा विमानाची काच फुटते आणि हवेचा झोत आतमध्ये यायला लागतो जोरात, त्या अवकाशाच्या पोकळीतलं वातावरण काय असतं, त्या ल्युबिसाची काय हालत झाली. खिडकीतून तो बाहेर खेचला चालला. बेल्ट बांधलेला होता, म्हणूनच ल्युबिसाचं अर्ध शरीर म्हणजे त्याचा उजवा खांदा आणि डोकं हे बाहेर हवेत. आणि पत्नी जी शेजारी बसली होती तिच्या ही गोष्ट लक्षात आली, म्हणून तिने सत्वर आपल्या पतीचे पाय घट्ट खेचले, धरून ठेवले पाय. आणि आरडाओरडा तिने सुरू केल्यावर इतर पॅसेंजर तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी पण मग त्याचे पाय घट्ट धरून त्याला होता होईल तेवढ्या लवकरात लवकर त्या खिडकीतून आतमध्ये खेचलं. केवळ सीट बेल्ट लावलेला आणि प्रवासाची नुकतीच सुरुवात, कोणीही तसं झोपेच्या अधीन झालेलं नव्हतं. म्हणून ती पत्नीसुद्धा त्याची शेजारी बसलेली खूप सावध होती आणि केवळ ती सावध होती म्हणूनच हा ल्युबिसा वाचला. परंतु अर्ध शरीर त्या खिडकीतून बाहेर त्या अवकाशाच्या पोकळीत गेल्याने आणि सुसाट वारं त्या खिडकीतून आतमध्ये येऊ लागल्याने विमानातला हवेचा दाब हा
पुन्हा पुढे प्रवास करण्यासारखा नाही हे पायलटला जाणवलं. विमानातल्या इतर लोकांनी सुद्धा काहीसा स्फोटाचा आवाज झाला अशा काही गोष्टी सांगितल्या. या पत्नीला सुद्धा, मॅक्सिमोविच ही लुबिसाची पत्नी, दोघं मिळून आनंदात या ग्रीसकडून जर्मनीकडे चाललेले. मेमिंगेन एक चांगलं एअरपोर्ट, तिथपर्यंत त्यांना जायचं आहे. आणि हा अपघात. हवेमध्ये त्याचं अर्ध शरीर राहिल्याने त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागलं आणि प्रचंड हवा, त्यामुळं त्याचा चेहरा विद्रूप झाला. कारण कोणत्याही प्रकारचं हेल्मेट, कोणत्याही प्रकारचं संरक्षण असं काहीही न करता जेव्हा मानवी शरीर त्या अवकाशाच्या पोकळीत असं सापडतं तेव्हा त्याच्यावरती अत्यंत विपरीत परिणाम होतात. तो वाचला हेच त्याचं नशीब, कारण सत्वर त्या पत्नीने केलेली ॲक्ट ही त्याचा जीव वाचवण्यास योग्य अशी ॲक्ट ठरली आणि अर्थात इतर पॅसेंजरनी केलेली मदत. अक्षरशः मॅक्सिमोविच यांनी जेव्हा पत्रकारांशी बोलताना सांगितलं की या अपघाताने त्याला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे, त्यातून त्याला जे काही तोंडातनं नाकातनं रक्त आलं, जो मानसिक धक्का बसला, यातून त्याला वर येण्यास खूप दिवस लागले आणि आज अशी परिस्थिती आहे की त्याला नुसता विमानाचा विषय जरी काढला तरीसुद्धा तो थरथर कापायला लागतो. आणि अर्थात माझ्याही मानसिकतेवर असा परिणाम झाला आहे की मी लिफ्टमध्ये सुद्धा, अगदी मला 10व्या-12व्या मजल्यावर जरी जायचं असेल एखाद्या बिल्डिंगमध्ये, तरीसुद्धा त्या लिफ्टमध्ये तेवढ्या वेळात माझा जीव गुदमरायला लागतो. इट कॅन हॅपन. ज्या व्यक्तींवरती असे प्रसंग येतात ना, त्यांना माहिती असतं की त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये किती मोठ्या प्रमाणातली ती भीती बसलेली असते. जेव्हा आपण एखाद्या अपघातात सापडतो तेव्हाच तो अपघात काय असतो हे आपण जाणू शकतो. दुसऱ्या तिसऱ्याला झालेल्या अपघातात मदतीला धावत जाऊन मदत करणं, यानंतर तो अपघात कदाचित एक घटना म्हणून फक्त मनात आठवणीत राहू शकतो, पण त्याचा विपरीत परिणाम जोपर्यंत तुम्ही स्वतः काही भोगत नाही तोपर्यंत तुमच्या मानसिकतेवर तसा काही परिणाम होत नसतो. आज विमानातसुद्धा अनाऊन्समेंट होत असतात, प्लीज फासन युअर बेल्ट्स वगैरे. त्या स्ट्रिक्टली प्रत्येकाने फॉलो केल्याच पाहिजेत, गाफील राहिलं नाही पाहिजे. जरी 18 वर्ष जुनं विमान होतं तरीही त्याचा टेक्निकल रिपोर्ट चांगला आला आणि शेवटी असं निदर्शनास आलं एक्सपर्ट लोकांच्या की काहीतरी आउटसाईड ऑब्जेक्ट, म्हणजेच फॉरेन बॉडीची त्या विमानाच्या इंजिनाला टक्कर झाल्याने काही पार्ट खिडकीवर आदळले आणि खिडकी फुटली. अर्थात विमान लगेच लँड केलं गेलं. सत्वर पायलटनी त्याचं माइंड ॲप्लाय केलं आणि त्याचा इंटेलिजन्स वापरून त्याने लगेच संदेश पाठवून ते विमान लँड झालं. इतर प्रवासी वाचले आणि सुखरूपरित्या त्या ल्युबिसाला पुन्हा एकदा जिथून सुरुवात केली होती त्याच विमानतळावरती सत्वर त्याला ॲम्ब्युलन्स मागवून त्याचे इलाज करण्यात आले. विमान प्रवासात घडलेली ही एक घटना, तसं पाहिलं तर अशा घटना खूप कमी घडलेल्या आहेत. म्हणजे एव्हिएशनचा जर इतिहास पाहिला, जोपर्यंत या माणसाला हवेत उडता येत नव्हतं आणि राईट बंधूंनी शोध लावला. आता अर्थात आपल्या भारतातल्या पुराणात वगैरे उल्लेख आहे पुष्पक विमानाचा, त्यामुळं आपण तरी त्या राईट बंधूंचंच अजून नाव घेतो आहे. पण तेव्हापासून आजतागायत अशा घटना, तसं पाहिलं तर मग हे टक्केवारी नगण्य आहे. खूप कमी वेळा असं काही घडलं आहे. चला, विमानाने हवेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हे एक उदाहरण आहे की आपण कशा पद्धतीने ॲलर्ट मोडमध्ये असलं पाहिजे. कारण या हवेमध्ये इतक्या मोठ्या उंचीवर जर असं काही घडलं तर मग नक्की काय होईल हा विचार नक्की मनात डोकावतो. अर्थात घाबरून जाण्याचं काही कारण नाही.
कारण हे टेक्नॉलॉजीने दिलेलं वरदान आहे. विमानाची वाहतूक ही अशीच सुरू राहणार आहे. कोणालाही घाबरवणं हा माझा हेतू कधीच नाही. तथापि ज्या प्रिकॉशन्स आपण घ्यायला हव्यात, इवन वाईल यू आर गोईंग ऑन लाँग ड्राईव्ह किंवा एखाद्या तुमच्या कारने तुम्ही कुठे लांब प्रवासाला चालला आहेत, गावाला चालला आहेत आणि जर तुम्ही ड्रायव्हरच्या बाजूला बसला आहात, तर तो बेल्ट न बांधणं हा गाफीलपणा बिलकुल करायचा नाही आहे. कारण कारचा स्पीड आणि जर अचानक काही संकट आलं, डॅश बसली आणि जर त्या कारमध्ये एअरबॅग नसतील, तर ड्रायव्हरच्या शेजारचा व्यक्ती हा समोरची काच फोडून बाहेर फेकला जाण्याची दाट शक्यता असते. शक्यता म्हणजे होतच हे. म्हणूनच आपण जिथे म्हणून काही प्रवासाला जाणार आहोत त्या वेळेस जी काही आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे, आपल्यासोबतच्या लोकांची काळजी घ्यायची आहे, ती प्रत्येकाने घेणं नितांत गरजेचं आहे. असंच मला या बोईंग 737 अशा सुप्रसिद्ध कंपनीच्या विमानाला झालेल्या या अपघाताने सांगावंसं वाटतं आहे. चला, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एव्हरी जर्नी अँड ऑफकोर्स फॉर युअर पीसफुल लाईफ जर्नी टू. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रावी शो यूट्यूब चॅनल.